पुण्यातले प्रमुख रस्ते 2 दिवस बंद। इतर रस्त्यांवरती वाहतुकीचा प्रचंड खोळंबा आणि जिथे तिथे खोळंबलेले पुणेकर। ही सगळी परिस्थिती पुण्यामध्ये होती, तरीही तब्बल 29 तास। कारण होतं गणपती बाप्पांच्या मिरवणुका। अगदी तिसरा दिवस दुसरा दिवस उजाडला तरी सुद्धा पितृपक्ष सुरू झाला तरी देखील या विसर्जनाच्या मिरवणुकीचा दणदणाट सुरूच होता। आणि हे सगळं पाहून साक्षात गणपती बाप्पाच आता बोलू लागले आणि नेमकं त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा। नमस्कार पुणेकरांनो, मी बोलतोय तोच मी ज्याला तुम्ही निरोप दिलात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात। पण खरं सांगू का, तुम्ही मला निरोप कधी दिलात तेच आठवत नाही नेमकं। काल दिलात की आज दिलात यावरूनच माझा गोंधळ उडालाय बघा। तसा तो तुमचाही उडाला असेलच ना। का म्हणून काय विचारता, आता पुण्याचंच बघा ना, किती तास मी मिरवणुकीत होतो। पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोडसह प्रमुख रस्ते 2 दिवस बंद राहतात, ज्याचा सामान्य पुणेकरांना त्रास होतो। सकाळी 10 सव्वा 10 पासून सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक। तुम्ही मनोभावे आरती केलीत, प्रसाद वाटला। या वर्षीच्या उत्सवातली ती शेवटची आरती म्हणून तुमच्या मनाला चुटपुटही लागली होती। आरती संपल्यावर पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना तुमचा कंठही दाटून आला होता। 10 दिवसांचा यथेच्छ पाहुणचार घेऊन आनंदलो होतो मी। पण निघाली माझी जंगी मिरवणूक। तशी ती पुण्यात दरवर्षीच निघते म्हणा, पण गेल्या काही वर्षात ती मिरवणूक खूपच लांबू लागली। यंदा तर कहरच झाला, 29 तास मिरवणूक। हुश्य, काय चाललंय हे? अहो, पितृपक्षामध्ये अनेक गोष्टी पाळतो आपण, पण मिरवणुकीमधल्या दणदणाटात नाचगाण्यामध्ये तुम्ही इतके दंग झाला होतात की चक्क पितृपक्षात माझं विसर्जन केलं। ज्या ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती ठेवली जाते तिथं मांगल्याचं वातावरण पाहिजे। तिथं लोक त्या गणपतीची व्यवस्था नीट करतायत हे दिसलं पाहिजे। आता सुरुवातीच्या दिवशी ढोल लेझिम ताशे आणि शेवटच्या दिवशी ढोल लेझिम ह्याचाच जास्त विचार त्या मंडपामध्ये होत असतो। वास्तविक देवकार्य याची जास्तीत जास्त वेळ ही दुपारची 1 माध्यान्हाची 1 पर्यंतची आहे। त्याच्यापुढे आपल्याकडे श्राद्ध पक्ष होतात, तो पितरांचा काळ आहे। आता हे धर्मशास्त्र कोणाला कळण्याची ऐकून घेण्याची इच्छा नाही। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी माझ्या उत्सवाला सार्वजनिक सोहळ्याचा भव्य दिव्य आयाम दिला। घरातल्या मखरातून उठून मीही तुमच्या मांदी आळीत आलो। काय ते मांगल्य, काय ती सात्विकता। पण गेल्या काही वर्षात हे सगळं बदललंय। एकी वाढावी, स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून लोकमान्य हे करते झाले। पण तुम्हीच सांगा, हे सगळं राहिलंय का आता? काही नामांकित मंडळ 5-5, 6-6 पथकं आणतात। त्याच्याऐवजी पोलिसांनी बंधनं घालून दिली होती पास देताना की प्रत्येक मंडळाने 2च्या वर पथकं आणू नये। म्हणजे काही नामांकित मंडळांना 2 होती आणि आमच्यासारख्या मंडळाला 1च असतं, तरी आम्ही त्याच्यावर समाधान मानतो। पण त्यांनी 2 मंडळांनी 2 पथकं आणली असती तर ही मिरवणूक लांबली नसती आणि त्यांच्यामुळे बाकीच्यांनाही त्रास भोगावा लागला असता, पुणेकरांनाही त्रास सोसावा लागला नसता। डीजेला लेझर शो आणि ह्या सगळ्या गोष्टींवर निर्बंध असताना सुद्धा लोकांनी खूप डीजेवर लेझर लावले। आवाज डेसिबल जे होता त्याचं प्रमाण पाळलं नाही आणि त्यामुळे डिले झाला। यामध्ये पोलीस प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते त्यांच्याकडनं झालं नाही। ऐकलत, अशीच माझीही भावना झाली आहे। म्हणून सांगतो, मला तुम्ही अभिमानानं विघ्नहर्ता म्हणताना, सुखकर्ताही म्हणताना मला मोठ्या भक्तिभावानं, मग माझ्या मिरवणुकीत अशी विघ्न का आणता? का लांबवता विसर्जनाच्या मिरवणुका? तुम्ही माझे लाडके आहात म्हणून एक करा आता पुढच्या वर्षीपासून। वेळेत मिरवणुका काढा, वेळेत संपवा आणि मला निरोपही वेळेत द्या। उगा ताटकळत ठेवू नका मला तासनतास चालणाऱ्या मिरवणुकीमध्ये, आणि तुम्हीही नका ताटकळत राहू। 10 दिवस कसे आनंदात गेले, पण मिरवणुकीतले ते 29 तास मला 29 वर्षांसारखे वाटले। पुणेकरांनो, शब्द द्या मला, तरच तुमच्या हाकेला मान देत पुढच्या वर्षी लवकर येईन। तुमचाच 10 दिवस पाहुणचारानं आनंदलेला पण मिरवणुकीमध्ये 29 तास ताटकळलेला तुमचा लाडका बाप्पा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.